पायलटच्या कमतरतेमुळे नागपूर विमानतळावरून गेल्या 2 दिवसात इंडिगोच्या जवळपास 10 फ्लाईट्स रद्द झालेल्या आहे। मोठ्या प्रमाणात प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतोय। नागपुरात येणाऱ्या इंडिगोचं विमान रद्द झाल्यामुळेही प्रवाशांना फटका बसतोय। माझ्यासोबत काही प्रवासी आहे जे इंडिगोच्या विमानानं 2 दिवसानंतर नागपुरात पोहोचलेले आहे। मॅडम, काय झालं नेमकं, कुठून येतोय? आम्ही ॲक्च्युली अंदमानवरून येणार होतो, तर पोर्ट ब्लेअरपासून आमची फ्लाईट कंटिन्युएशन 2 डेजपासून कॅन्सल होती आहे आणि कॅन्सल होऊन आम्हाला कालचं रिशेड्युलिंग करून दिलं, तेही वाया हैदराबाद। आमचं ॲक्च्युली कोलकाता आणि कोलकातावरून कनेक्टिव्हिटीमध्ये नागपूर होतं, बट त्यांनी हैदराबाद दिलं आणि हैदराबादवरनं पण आमची फ्लाईट कॅन्सल झाली। त्यामुळे आम्ही तिथून ऑन टाईम बाय ट्रॅव्हल करून इथे आलो आहे। कार आले? नाही, बाय ट्रॅव्हल्स आलो, बाय बस नाईटला। हां, आणि तरीसुद्धा आमचं लगेज यांच्याकडे अजूनही अडकलेलं आहे। ह्यांनी आम्हाला लगेजसुद्धा नाही दिलं कालपासून। आम्ही हैदराबादला कंटिन्युअस जवळपास असं समजा तुम्ही 6 ते 9 तास थांबलो आम्ही फक्त लगेजसाठी, तरी यांनी लगेज नाही दिलं। खाली वरती जा, काहीच नाही, कोणतीच प्रकारची त्यांनी प्रोसेस नाही केली। नक्कीच हे प्रवासी आहे अमरावती। आम्ही 9 तासापासून तिथं वेट केला आणि ते फक्त हेच सांगत बोलले की तुमचं लगेज बाहेर येत आहे, तुम्ही वरती जा, खाली या, अरायवल गेटला जा, बट आमचं लगेज आम्हाला अजूनही नाही मिळालं। शेवटी आम्ही तिथनं एकच प्रोसेस केली, ते बोलले की तुम्हाला नागपूरला लगेज मिळेल, तुम्ही आता कशानेही जाऊ शकता, तुम्ही तिथे जाऊन एकदा इन्क्वायरी करा। तर आम्ही काल नाईटला बसनी आलो नागपूरला आणि आता आम्ही फक्त लगेज मिळालं की नाही, म्हणजे आलं की नाही इथे एअरपोर्टला हे चेक करायला चाललो आहे। नक्कीच बघा, हे सगळे प्रवासी आहेत ज्यांना मनस्ताप सहन करावा लागला। लगेच अजूनही अडकलेलं आहे। हैदराबादवरून नागपुरात येणारं इंडिगोचं विमान रद्द झाल्यामुळे त्यांना बाय बस इथे यावं लागलं आणि इंडिगोच्या या काउंटरच्या बाहेर आपण गर्दी या ठिकाणी बघू शकतो। कालपासून जवळपास 10 फ्लाईट्स ज्या आहे त्या रद्द झालेल्या आहे आणि मोठा मनस्ताप प्रवाशांना सहन करावा लागतोय। देशभर इंडिगोच्या विमानं जे आहे ते रद्द होत आहे। नागपूर विमानतळावरूनही 10 फ्लाईट्स रद्द झाल्याची माहिती आहे आणि त्याचा मनस्ताप जो आहे तो प्रवाशांना सहन करावा लागतोय। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।